नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण। मी संध्या सप्रे यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। सर्वप्रथम मी तुम्हाला विनंती करते की तुम्हाला माझे कार्यक्रम आवडत असतील तर तुम्ही कृपया सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। आता मागच्या एपिसोडपासून मी श्रीमद भगवद्गीता निरूपणाला सुरुवात केलेली आहे। अध्याय पहिल्याचे 10 श्लोक आपले झालेले आहेत। आता अध्याय पहिल्याचा 11वा श्लोक आता मी सुरुवात करते। भगवद्गीतेचा अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग। श्लोक 11। दुर्योधन द्रोणाचार्यांना असे सांगतोय, आता नेमून दिल्याप्रमाणे सगळ्या सैन्याच्या निरनिराळ्या प्रवेशद्वारामध्ये राहून सगळ्यांनी पितामह भीष्मांचं सगळ्या बाजूनी रक्षण करा। पितामह भीष्म हे कौरवांचे खरं तर सेनापती होते, महापराक्रमी होते। मग असं असताना सुद्धा दुर्योधन असं का म्हणाला की त्यांचं सगळ्या बाजूनी रक्षण करा। तर त्याची कथा अशी आहे की स्वतः भीष्मांनी प्रतिज्ञा केली की ते आजन्म ब्रह्मचारी राहतील आणि सत्यवती आणि त्याच्या वडिलांचं शांतनूचं लग्न झालं। पुढे सत्यवतीला 2 मुलगे झाले, चित्रांगद आणि विचित्रवीर्य। चित्रांगदाचा मृत्यू हा चित्रांगद नावाच्या गंधर्वाशी युद्ध करत असताना झाला। आता विचित्रवीर्य जो उरलेला होता त्याला हस्तिनापुराच्या गादीवर बसवण्यात आलं। या विचित्रवीर्यासाठी त्याचं लग्न करण्यासाठी भीष्मांनी असं ठरवलं की काशीच्या राजांनी स्वयंवर लावलेलं होतं। त्यांच्या 3 कन्या होत्या, अंबा, अंबालिका, अंबिका। तर भीष्मांनी असं ठरवलं की विचित्रवीर्यासाठी आपण स्वतः तिकडे जायचं आणि त्या 3ही कन्यांना तिकडून पळवून घेऊन हस्तिनापुरामध्ये आणायचं। भीष्मांनी त्यांच्या मनात जसं योडलेलं होतं तसं त्यांनी केलं। 3ही राजकन्यांना त्यांनी रथामध्ये घातलं आणि ते हस्तिनापूरच्या दिशेने निघाले। तिथल्या जमलेल्या राजांनी विरोध केला, पण कुणालाही भीष्मांचा पराभव करता येईना। नाही म्हणायला शाल्व राजा त्यांच्याशी अगदी प्राणपणाने लढला, पण शेवटी त्याला सुद्धा हार पत्करावी लागली। मग भीष्म या 3ही राजकन्यांना हस्तिनापूरमध्ये घेऊन आले आणि त्यांचा विवाह विचित्रवीर्यांशी लावावा असं त्यांनी योजलं। परंतु झालं काय की अंबा जी राजकन्या होती तिनं मनानं शाल्व राजाला वरलेलं होतं। त्या स्वयंवरामध्ये तिला शाल्व राजाशी लग्न करण्याची इच्छा होती। तिनं पितामह भीष्मांना हे सर्व सांगितलं। त्याबरोबर भीष्मांनी तिला शाल्व राजाकडे निघून जायची त्यांनी अनुमती दिली। अंबा त्याप्रमाणे शाल्व राजाकडे गेली खरी, पण शाल्व राजाने तिचा अपमान केला आणि तिला सांगितलं की तू हस्तिनापूरला तुला पळवून नेलं गेलं, त्यामुळे आता तुला स्वीकारायची माझी इच्छा नाही। शाल्वानी नकार दिल्यावर अंबा अगदी एकटी पडली। कुठे जाऊ, काय करू? तिला भीष्मांचा
अतिशय राग आला. त्यांनी जर आपल्याला पळवून नेलं नसतं तर पुढचं हे सगळं घडलंच नसतं. आणि तिनं मनामध्ये असं ठरवलं की आपण भीष्मांवर सूड घ्यायचा. अतिशय दुःखी मनानं ती एका वनामध्ये गेली. तिथे तिला होत्रवाहन नावाचे राजा भेटले. त्यांच्याजवळ तिनं सगळी आपली कर्मकहाणी सांगितली. तेव्हा ते म्हणाले की तू परशुरामांना का नाही भेटत? तेच एक केवळ असे आहेत की जे भीष्मांना समजावून सांगतील किंवा त्याचा पराभव करू शकतील. अंबा मग परशुरामांकडे गेली. परशुरामानं तिच्या म्हणण्याला होकार दिला आणि ते भीष्मांची समजूत घालण्याकरता हस्तिनापुराला आले. त्यांनी खूप समजावून बघितलं की आता तुला अंबेची जबाबदारी स्वीकारणं भाग आहे, तू तिच्याशी लग्न कर. परंतु भीष्मांनी मी प्रतिज्ञेचा भंग करणार नाही हे त्यांनी निर्धाराने सांगितलं. मग भीष्म आणि परशुरामांचं बरेच दिवस युद्ध चाललं. शेवटी गंगा त्यांच्यामध्ये पडली आणि परशुराम नाईलाजानं तिथून निघून गेले. अंबेच्या लक्षात आलं की भीष्मांना कोणीही एकतर त्यांची विनवणी करू शकत नाही किंवा भीष्म कुणाचे ऐकतील असं काही होणार नाही. आता आपल्यालाच त्याबद्दल काहीतरी करणं भाग आहे. ती एका लांब अरण्यामध्ये गेली आणि अतिशय कठोर अशी तपस्या करायला तिने सुरुवात केली. शिवशंकरांना तिनं तपस्येनं प्रसन्न केलं आणि त्यांच्याकडे तिनं वर मागितला की मला भीष्मांचा सूड घ्यायचा आहे. शिवशंकर असे म्हणाले की तुला आता दुसऱ्या जन्मात तू द्रुपद राजाची कन्या होशील बर का. कन्या म्हणूनच तुझा जन्म होईल, पण काही वर्षांनी तुला पुरुषत्व प्राप्त होईल आणि मग तू भीष्मांशी लढू शकशील आणि त्यांना तू पराभूत करशील. आणि शिवशंकरांनी तिला हे पण आश्वासन दिलं की तुला जरी दुसऱ्या जन्मात परत तू कन्या झालीस तरी दुसऱ्या जन्मामध्ये सुद्धा तुला सगळ्या या स्मृती आठवत राहतील. आणि मग त्याचप्रमाणे घडलं. राजा द्रुपदाच्या पोटी अंबा पुन्हा एकदा कन्या म्हणून जन्माला आली. परंतु झालं काय की द्रुपद राजानं कन्या होऊन सुद्धा बर का कन्या होऊन सुद्धा आपल्याला मुलगा झाला आहे अशी त्यांनी दवंडी पिटवली. मग मुलासारखंच त्याला वाढवलं. शिखंडीनी तिचं नाव होतं. खरी ती कन्या होती पण तिला मुलासारखं वाढवलं आणि मग त्याचं लग्न सुद्धा करून देण्यात आलं. परंतु मग लग्न झाल्यानंतर त्याच्या बायकोला सगळी फसवणूक लक्षात आली. शिखंडिनीला अतिशय वाईट वाटलं आणि आपण एका व्यक्तीचं नुकसान केलं या दुःखानं ती घराबाहेर पडली. दुःखी अवस्थेमध्ये ती असताना तिला वनामध्ये स्तुणाकर्ण नावाचा यक्ष भेटला आणि त्याच्याजवळ तिनं आपलं सगळं कथा ऐकवली. स्तुणाकर्ण यक्षाला तिची दया आली आणि त्यानं तिला म्हटलं की मी तुला काही काळापुरतं पुरुषत्व देतो आणि तुझं स्त्रीत्व मी घेतो. परंतु झालं काय की जेव्हा यक्षाला कुबेराला हे कळलं राजाला की स्तुणाकर्णानं अशी अदलाबदली केलेली आहे तेव्हा तो अतिशय चिडला आणि तो म्हणाला की आता तू कायमच स्त्री राहशील आणि शिखंडिनी जी आहे ती आता कायम पुरुष म्हणून वावरेल.
तर अशा प्रकारे शिखंडिनीचा शिखंडी झाला, पुरुष झाला आणि तो पांडवांच्या बाजूने लढण्यासाठी म्हणून सज्ज झाला. ही गोष्ट पितामह भीष्मांना माहिती होती आणि कोणत्याही स्त्रीवर मी शस्त्र उगारणार नाही हे त्यांनी ठरवलेलं असल्यामुळे जरी शिखंडी आत्ताच्या जन्मात पुरुष म्हणून जरी वावरत असला तरी पूर्वीच्या जन्मातली ती अंबा होती हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे शिखंडीवर मी शस्त्र उचलणार नाही ही त्यांची प्रतिज्ञा होती. आणि त्यामुळे दुर्योधन असं सांगतोय की ह्यांचं रक्षण करा. म्हणजे काय की बाकी पांडवांच्या सैन्यातल्या कोणत्याही योद्ध्याबरोबर भीष्मांना काहीही प्रॉब्लेम नाही, परंतु जर शिखंडी त्यांच्या समोर आला, युद्धामध्ये शिखंडी जर समोर आला तर भीष्म त्याला काही करू शकणार नाही. या दृष्टीनं तो म्हणतोय की भीष्मांचं सगळ्या बाजूनी रक्षण करा. श्लोक 12. वृद्ध कौरव पितामह सेनापती भीष्म यांनी सिंहासारखी मोठी गर्जना करून आपला शंख फुंकला. म्हणजे लढाईची आता सुरुवात होणार आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी आपला शंख फुंकला. त्याबरोबर अनेक शंख, पणव, आनव ही रणवाद्य एकदम वाजायला सुरुवात झाली आणि तो नाद म्हणजे सगळ्या एकत्रित वाद्यांचा नाद, तुंबळ म्हणजे चोहीकडे तो नाद भरून गेला. श्लोक 14. नंतर पांढरे शुभ्र घोडे जोडलेल्या मोठ्या रथात बसलेले माधव म्हणजे श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी सुद्धा दिव्य शंख फुंकले. श्लोक 15. ऋषिकेश म्हणजे श्रीकृष्ण यांनी पांचजन्य नावाचा शंख फुंकला. अर्जुनाने देवदत्त, भीमसेनाने पौंड्र नावाचा शंख फुंकला. श्लोक 16. कुंतीपुत्र युधिष्ठिर राजानं अनंत विजय, नकुल आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक हे शंख फुंकले. श्लोक 17. तसंच महाधनुर्धर काशीराज, महारथी शिखंडी, विराट आणि अजिंक्य सात्यकी यांनी सुद्धा आपापले शंख फुंकले. श्लोक 18. द्रुपद आणि द्रौपदीचे 5 मुलगे, अभिमन्यू या सगळ्यांनी आपापले शंख फुंकले. आकाश आणि पृथ्वी दणाणून सोडणाऱ्या त्या तुंबळ आवाजानं कौरवांचं काळीज जणू फाटून गेलं. श्लोक 20. नंतर कौरव सगळे व्यवस्थेने उभे आहेत हे बघून एकमेकांवर आता शस्त्रप्रहार करण्याची वेळ आली असता धनुष्य उचलून ध्वजावर ज्याच्या मारुती आहे असा अर्जुन. 20 श्लोक. 21. हे राजा धृतराष्ट्रा, संजय सांगतोय धृतराष्ट्राला, हे राजा धृतराष्ट्रा, अर्जुन श्रीकृष्णाला असं म्हणाला की युद्धाच्या इच्छेने जे कोणी तयार झालेली लोक आहेत त्यांचं मी अवलोकन करतो. मला या रणसंग्रामामध्ये, युद्धामध्ये कोणाबरोबर मला लढायचं आहे ते मला बघायचं आहे. श्लोक 23. दुर्बुद्धी दुर्योधनाचं युद्धात कल्याण करण्याच्या इच्छेने, बरं का, दुर्बुद्धी दुर्योधनाचं युद्धात कल्याण करण्याच्या इच्छेने
जे इथे जमलेले आहेत त्यांना मी बघून घेतो. दुर्बुद्धी दुर्योधन असा का शब्द वापरला? कारण पांडवांना हे हिंसक युद्ध नको होतं. म्हणून तर त्यांनी जेव्हा अर्ध राज्य कौरव द्यायला तयार नव्हते तेव्हा त्यांनी सांगितलं की बरं ठीक आहे, आम्हाला 5 राज्य दिली तरी चालेल. परंतु 5 राज्य द्यायला सुद्धा दुर्योधन तयार झाला नाही. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्यांच्याशी तहाची बोलणी करायला गेले, परंतु त्यांना सुद्धा दुर्योधनानं धुडकावून लावलं. म्हणजे काय सिद्ध होतं की पांडवांना युद्ध करायचं नव्हतं. पण जर समोरचा मनुष्य हट्टीपणा करत असेल, आक्रस्ताळेपणा करत असेल, नीट समजावून सांगून सुद्धा जर तो अन्यायानं वागण्याचं सोडत नसेल तर मग काय करायचं? नुसतं मान खाली घालून गप्प बसायचं का? तर नाही. आपल्या आत्मसन्मानासाठी पांडवांनी नाईलाजानं त्यामुळे युद्ध करण्याचं ठरवलेलं होतं. श्लोक 24. हे धृतराष्ट्रा, गुडाकेशानं म्हणजे काय, आळसाला जिंकणाऱ्या अर्जुनानं याप्रमाणे सांगितल्यावर काय सांगितलं की मला समोरचं कौरवांचं युद्ध, मला प्रत्यक्ष कौरवांचे जे सगळं सैन्य आहे ते मला प्रत्यक्ष बघायचं आहे. हे सांगितल्यानंतर ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा केला. अर्जुनाने म्हटलं मला बघायचं आहे. ठीक आहे. भगवंतांनी त्याचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन त्यांनी उभा केला. श्लोक 25. भीष्म द्रोणांच्या आणि सगळ्या राजांच्या समोर अर्जुना, येथे जमलेले कौरव तू बघ, असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. आत्ता पहिला अध्याय सुरू झाल्यानंतर 25व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांचं वाक्य किंवा श्लोक आलेला आहे. काय म्हणतायत ते की अर्जुना, ही समोर जे कौरव सैन्य उभा आहे, जे तुला बघायचं आहे ते तू बघ. श्लोक 26. तेव्हा अर्जुनाच्या असं नजरेस आलं की तेथे जमलेले कोण होते, तर आपलेच कोणी आजे होते, कोणी आचार्य होते, कोणी मामा होतं, कोणी भाऊ होतं, कोणी पुत्र होतं, कोणी नातू होतं. श्लोक 27. आणि कोणी सासरे होते, कोणी मित्र होते, असे त्या सैन्यामध्ये आहेत. आणि ते जमलेले आपलेच नातेवाईक आणि बांधव आहेत. हे बघितल्यानंतर म्हणजे याला माहिती नव्हतं का की समोर जे कौरव सैन्य असणार आहे ते सगळे आपले नातेवाईक आहेत. पण प्रत्यक्ष अर्जुनाने आत्ता त्यांना सगळ्यांना बघितलं. प्रत्यक्ष बघितल्यानंतर मग त्याची अवस्था काय झाली. श्लोक 28. परम करुणेने व्याप्त होऊन खिन्न होऊन तो असं म्हणू लागला, कृष्णा, युद्ध करण्याच्या इच्छेने जमलेल्या या स्वजनांना बघून म्हणजे माझ्याच लोकांना बघून. श्लोक 29. माझी गात्र शिथिल झालेली आहेत, माझं तोंड कोरडं पडलेलं आहे, शरीराला कंप सुटून रोमांच उभे राहिले आहेत. 30. धनुष्य हातातून गळून पडतंय आणि अंगाचा सगळीकडे माझ्या दाह होतोय, मला उभं राहत नाहीये आणि माझं मन भ्रमल्यासारखं झालेलं आहे.
महायोद्धा, बलाढ्य महापराक्रमी योद्धा अर्जुन आज जर तिकडे कौरवांच्या जागी म्हणजे स्वजनांच्या जागी दुसरे कोणीतरी युद्ध करणारे असते तर त्यानं अत्यंत निर्भयपणे ते युद्ध त्यानं पार केलं असतं. परंतु आत्ताची परिस्थिती ही अत्यंत वेगळी, भांबावून टाकणारी झालेली आहे. कारण समोर आपलेच सगळे नातेवाईक आहेत. श्लोक 31. तसंच हे केशवा, मला हे सगळी लक्षणं विपरीत दिसतायत. म्हणजे स्वजनांना युद्धामध्ये मारून आमचं कल्याण होईल असं मला वाटत नाही. याच लोकांना मारून मला काय मिळणार आहे? कृष्णा, मला विजयाची इच्छा नाही. राज्य नको, सुख नको. गोविंदा, राज्य आणि उपभोग किंवा आम्ही जिवंत जरी राहिलो तरी त्याचा आम्हाला काय उपयोग आहे? 33. ज्यांच्यासाठी राज्याची आणि सुखांची इच्छा धरायची, माझे नातेवाईकच आहेत ना समोर, त्यांच्यासाठी राज्याची इच्छा मी धरायची, तेच माझ्याशी युद्ध करायला समोर उभे आहेत. श्लोक 38. कोण आहेत? आचार्य आहेत, द्रोणाचार्य, कृपाचार्य, ज्यांच्या हाताखाली अर्जुन शिकला, लहानाचा मोठा झाला, ते आचार्य आहेत. आजे आहेत, मामी आहेत, नातू आहेत, मेहुणे आहेत, कितीतरी संबंधी लोक आहेत. श्लोक 35. हे जरी आम्हाला मारायला उठले आहेत बर का, यांनी जरी युद्धाचा निश्चय केलेला आहे तरी सुद्धा त्रैलोक्याच्या राज्यासाठी सुद्धा आहे मधुसूदना, मी मात्र त्यांना मारू इच्छित नाही. मग पृथ्वीची गोष्ट कशाला? येऊन जाऊन हस्तिनापूरचं राज्य परत एकदा प्राप्त करण्यासाठी मला जर त्यांच्याशी लढायचं असेल तर मी नाही लढणार. त्रैलोक्य जरी मला कोणी दिलं तरी सुद्धा मला माझ्याच लोकांशी लढण्याची इच्छा नाही. श्लोक 36. जनार्दना, या कौरवांना मारून आमचं असं काय प्रिय होणार आहे, काय चांगलं होणार आहे? हे जरी आतताई म्हणजे विवेक, विचार, बुद्धी त्यांनी बाजूला टाकून ते युद्धाला जरी उभे असले, हे जरी आतताई आहेत तरी यांना मारल्यानं आम्हाला पाप लागेल. 37. म्हणून आपलेच बांधव जे कौरव जे समोर आहेत त्यांना आम्ही मारणं योग्य नाही. कारण माधवा, स्वजनांना मारून आम्ही सुखी कसे होणार? जय मिळवू फार तर, पण त्यानं आम्ही सुखी होऊ का? तर नाही. श्लोक 38. लोभानं बुद्धी नष्ट झालेल्या यांना कुलक्षयामुळे होणारा दोष आणि मित्रद्रोहाचे पातक जरी दिसत नाही. श्लोक 39. तरी जनार्दना, कुलक्षयाचा दोष आम्हाला स्पष्ट दिसत आहे आणि या पापाला आम्ही कसं काय सामोरं जाणार? अर्जुनता 38 आणि 39व्या श्लोकामध्ये तो काय सांगतोय? आत्तापर्यंत त्यांनी काय मुद्दे काढले की स्वजन समोर आहेत त्यामुळे
मला त्यांना मारता येणार नाही, ते पाप माझ्या डोक्यावर बसेल. आणि आता तो असं म्हणतोय की युद्धाचे जे परिणाम आहेत, भीषण परिणाम, काय ते तर कुलक्षय त्यानं होईल. म्हणजे काय तर युद्धापूर्वीची जी शांत व्यवस्थित अशी जी एक समाज व्यवस्था बांधली गेलेली असते बरं का, ती समाज व्यवस्था संपूर्णपणे युद्धानंतर ढासळून जाते. प्रत्येक घरातले कर्ते पुरुष, अगदी प्रत्येक घरातलेच जातील असं नाही, पण बहुतांशी घरातले कर्ते पुरुष युद्धामध्ये मृत्युमुखी पडतात. सगळी समाजाची व्यवस्था ही सैरभैर होऊन जाते. आणि मग त्यानं कुलक्षय म्हणजे ज्या रीती परंपरा समाजाच्या प्रत्येक घराच्या ज्या काही विशिष्ट मर्यादा आहेत, परंपरा आहेत, त्यांचं गेले संस्काराप्रमाणे जे वागणं चालत आलेले सदाचार आहे, त्यांचा जो धर्म आहे, तो सगळा कोलमडून जातो. सगळीकडे स्वैराचार माजायला लागतो आणि मग कुलक्षय किंवा समाजाचं अधःपतन व्हायला सुरुवात होते. त्यामुळे हे सगळे दोष हे दिसत नाही आहेत का? आणि मग हे मला जर कळतंय तर त्या पापाला मी कसं काय सामोरं जाऊ? आता काय आहे ना की खरोखर युद्ध म्हटलं की हिंसा आली, मनुष्यहानी त्याच्याबरोबर अपरिहार्यपणे येते. हे सगळं जरी खरं असलं तरी काय होतं की कधी कधी नाईलाजानं जेव्हा कोणताही पर्याय माणसाला शिल्लक राहत नाही. इथे असंच घडलं ना, कौरवांनी मुळी हट्टानं त्यांची जी सामोपचाराची भाषा मुळी ऐकूनच घेतली नाही. त्यांनी तह केला नाही, त्यांनी समजुतीनं घेतलं नाही. मग काय करायचं? अन्यायाला मग प्रतिकार करायचा की नाही? म्हणजे एरवी दुसरा दुष्टपणानं वागत असेल तर आपण दुष्टपणाने तसं त्याच्याशी वागू नये, हे बरोबर आहे. नीतिशास्त्रामध्ये जे सांगितलं जातं की समोरचा हिंसेनं वागत असेल तर म्हणून त्याचा अर्थ तुम्ही सुद्धा हिंसेनं वागायला पाहिजे असं काही नाही, बरोबर आहे. पण किती वेळा दुसऱ्यांनी दुष्टपणे वागू नये आणि दुसरा दुष्टपणे वागला तरी मी वागू नये हे जरी खरं असलं तरी किती काळ दुसऱ्याचा अपमान सहन करायचा. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, शरणागती पत्करली, हो हो केलं, बरं बाबा तुझ्या म्हणण्याप्रमाणे होऊ दे. पण कशालाच जर समोरचा मुली ऐकायलाच तयार नसेल, त्याची अन्यायी आणि दुष्ट वृत्ती जर त्यांनी ती कमीच होत नसेल तर मग काय करायचं नाही का? तर अशा वेळेला कर्तव्य म्हणून नाईलाजाने का होईना आपलं स्वधर्म म्हणून, आपलं कर्तव्य म्हणून आणि मनामध्ये दुष्टबुद्धी न ठेवता त्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रतिहल्ला करणं भाग पडतं. कारण कसं आहे ना की दुसऱ्याला क्षमा करायची तर ती योग्यता सुद्धा समोरच्यानं दाखवावी लागते. त्यानं जर आडमुठेपणानं ऐकायचंच नाही असं ठरवलं, तो आपला उठसूट आपल्याला मारतच बसला तर मग आपल्याला त्याच्या विरुद्ध प्रतिकार करण्याखेरीज दुसरा इलाज आपल्याकडे राहत नाही. परंतु आत्ता हे सगळं अर्जुनाला विस्मरण झालेलं आहे का? कारण समोर त्यानं सगळे आपले नातेवाईक बघितले आणि त्या मोहानं तो आता ग्रस्त झालेला आहे. श्लोक 40. कुलक्षय झाला म्हणजे सनातन कुलधर्म नष्ट होता.
एकंदरच युद्धामुळे कुलक्षय होतो. सगळ्या समाजाची त्याच्यामध्ये बायका मुलं हे सगळेजण त्याच्यामध्ये भरडून निघतात. पूर्ण व्यवस्था कोलमडून गेल्यामुळे कुणाचाच अंकुश हा कुणावर राहत नाही आणि त्यामुळे सनातन कुलधर्म नष्ट होतात. सनातन म्हणजे काय तर अशा अर्थानं आपल्या धर्माला सनातन असं का म्हटलं जातं तर धर्माचे जे वेगवेगळे नियम आहेत ते तर आहेतच, पण त्याचबरोबरीनं प्रत्यक्ष स्वस्वरूपाची ओळख करून देणारा आपल्यामधील आत्मतत्वाची जाणीव करून देणारा म्हणून तो सनातन धर्म. तो सनातन धर्म त्याची सुद्धा व्यवस्था सगळी समाजाची घडी विस्कटून जाते आणि अंकुश कुणाचा कुणावर राहत नाही. आणि कुलधर्म सुटले म्हणजे सगळ्या कुलावर अधर्माचा पगडा बसतो. का बसतो? कोणी कसंही वागावं, न्याय व्यवस्था शिल्लक राहत नाही, धर्माचं दडपण लोकांवर राहत नाही, कुठचंच बंधन लोकांवर राहत नसल्यामुळे कोणीही मनाला येईल तसं पापकृत्य करावी, कसंही वागावं अशा अर्थाने अधर्म सुरू होतो. श्लोक 41. आणि असा अधर्म माजला की हे कृष्णा कुलस्त्रिया बिघडतात आणि स्त्रिया बिघडल्या की वर्णसंकर होतो. म्हणजे काय? आता या श्लोकाचा अर्थ बघण्यासाठी आपल्याला महाभारतकालीन युगामध्ये तिथे जाऊन पोचावं लागतं. म्हणजे मग आपल्याला, कारण कालानुरूप सगळ्याच व्यवस्था बदलत राहतात, तर त्यावेळच्या समाज व्यवस्थेप्रमाणे अर्जुनानं असं म्हटलंय की कुलस्त्रिया बिघडला म्हणजे काय की कुणाचा कुणावर अंकुश नाही. घरातले बुजुर्ग मंडळी, मोठी माणसं ही त्याच्यामध्ये युद्धामध्ये मृत्युमुखी पडलेली आहेत, कुणा पुरुषाचा वचक नाही. अशा वेळेला स्त्रियांना काय करावं काय करू नये हे समजत नाही. त्यामुळे त्यांच्या हातनं वेडेवाकडे आचार घडू शकतात आणि मग वर्णसंकर म्हणजे एका वर्णातून दुसऱ्या वर्णात, कारण काही व्यवस्थाच अशी नीट शिल्लक राहिलेली नसल्यामुळे कोणीही आपल्या विषय सुखांसाठी कोणीही कुणाबरोबर राहावं आणि त्यानं पुरी व्यवस्था कोसळून जाते. त्याला वर्णसंकर म्हणजे दूषित होणं या अर्थाने वर्णसंकर होतो. श्लोक 42. आणि वर्णसंकर झाला की तो कुलघातक ठरू शकतो आणि अशा प्रकारे तो सगळ्यांना नरकाला नेऊन टाकतो. पिंडदान वगैरे क्रिया होत नाहीत, त्यामुळे त्यांचे पितर सुद्धा पतन पावतात. आता पिंडदान, श्राद्ध कर्म हे जरी प्रत्यक्ष क्रिया जरी आपण लक्षात घेतल्या आणि युद्धानंतरच्या काळात जरी त्या व्यवस्थितपणे होऊ शकत नसल्या तरी अर्थ काय घ्यायचा त्याचा की पिंडदान करणं म्हणजे काय तर आपल्या पूर्वजांप्रती आपण आदर व्यक्त करत असतो. त्यांनी आपल्याला वाडवडिलांनी जे संस्कार दिले, चांगल्या मार्गावरनं जाण्याची जी शिकवण त्यांनी दिली, त्याच्याप्रती कृतज्ञता बाळगणं, त्यांची आठवण ठेवणं, त्यांची स्मृती मनामध्ये जतन करणं हा खरा श्राद्धाचा किंवा पिंडदानाचा अर्थ आहे. तर अशा गोष्टी या घडी विस्कटून गेलेल्या समाजामध्ये होणं खूप अवघड जातं. श्लोक 43. कुलघातकांच्या या वर्णसंकरकारक दोषांनी पुरातन ज्ञाती धर्म आणि कुलधर्म उत्पन्न होतात आणि ज्या मनुष्यांचे कुलधर्म विच्छिन्न झाले म्हणजे धर्म मर्यादा, संयम
इंद्रिय संयमन, कसं वागावं, पापाचरण करू नये, वाईट मार्गाला जाऊ नये, या ज्या परंपरेने सगळ्या गोष्टी आलेल्या असतात त्याची युद्धानंतर मात्र त्याचे नियम भंग पावतात. त्यामुळे हे जनार्दना नरकवास आपल्याला निश्चितपणे घडतो असं आम्ही ऐकत आलो आहोत. श्लोक 45. काय बघा, राज्य सुख लोभामुळे बर का, राज्य सुख लोभामुळे आम्ही स्वजनांना म्हणजे आपल्याच लोकांना आम्ही मारायला उठलेलो आहोत. हे खरोखर आम्ही एक मोठं पाप करायचं योजलेलं आहे. आता अर्जुनाची स्थिती भांबावलेली आहे. तो अतिशय गोंधळून गेलाय. काय करणं उचित आहे, काय कोणत्या धर्मानं आता वागायला हवं, हे सगळं तो आता विसरून गेलेला आहे. त्याला फक्त एकच चिंता भेडसावते की माझ्याच नातेवाईकांना मारण्याचं पाप कर्म मी कसं काय करू. श्लोक 46. यापेक्षा निशस्त्र होऊन उलट प्रतिकार करण्याचं सोडून दिलं म्हणजे हे युद्ध घडून आणण्यापेक्षा जर का मी आत्ताच युद्ध करायचं नाही असं जर ठरवून टाकलं तर काय फार तर काय होईल. हे कृष्णा, हे शस्त्रधारी कौरव फार तर मला काय करतील, रणांगणामध्ये ठार मारतील. पण त्यातच माझं कल्याण असेल बरं का. म्हणजे माझी हार झाली तरी चालेल, पण मी काही माझ्याच बांधवांशी युद्ध करणार नाही. संजय म्हणाला, श्लोक 47. याप्रमाणे रणभूमीवर भाषण करून म्हणजे हे सगळं त्याची व्यथा मांडून शोकाने व्यथित चित्त झालेला अर्जुन हातचे धनुष्यबाण टाकून देऊन रथामध्ये आपल्या जागी उभा राहिला. अर्जुन विषाद योग अध्याय 1 47 श्लोक काय सांगतो. अर्जुन तिथे युद्ध करायचं नाही या निश्चयानं तो तिथे उभा राहिला. का? कारण समोर त्याचे आचार्य, प्राणप्रिय भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि बंधू हे सगळे दिसत असल्यामुळे त्यांच्यावर शस्त्र चालवण्याचा त्याला अजिबात इच्छा झाली नाही. ही गीता जी सांगितली गेली ती केव्हा सांगितली गेली तर युद्धाच्या 10व्या दिवशी भगवद्गीता सांगायला संजयनं सुरुवात केली. बरोबर. काय घडलं? 10व्या दिवशी पितामह भीष्म जे सेनापती होते ते त्यांचं पतन झालं. ते इच्छामरणी असल्यामुळे ते त्या क्षणी त्यांचे प्राण गेले नाही. तर काय घडलं की अर्जुनानं शिखंडीला भीष्मांच्या समोर उभं केलं. आता तुमच्या लक्षात येईल की शिखंडीपासनं जे रक्षण करा असं जे दुर्योधन सांगत होता त्याचा अर्थ तो होता. 10व्या दिवशी शिखंडीला भीष्मांच्या समोर आणल्यामुळे पितामह भीष्मांचा नाईलाज झाला आणि त्यांनी धनुष्यबाण खाली टाकले. का? कारण ती पूर्वजन्मीची अंबा आहे, स्त्री आहे, त्यामुळे तिला मी मारू शकत नाही. आणि भीष्मांनी धनुष्यबाण खाली टाकल्यामुळे शिखंडीच्या आडून पाठीमागनं अर्जुनानं त्यांच्यावर बाणांनी एक त्यांना बाण मारू लागला आणि त्यानं घायाळ होऊन पितामह भीष्म खाली पडले. परंतु जवळजवळ 2 महिने बरं का, जवळजवळ 2 महिने पितामह भीष्म हे त्या
बाणांच्या शय्येवर हे तळमळत होते. का? कारण सूर्याचा उत्तरायण जेव्हा सुरू होईल तेव्हाच आपण प्राण सोडायचे असा त्यांनी निर्धार केलेला होता. कारण उत्तरायणमध्ये जर आपले प्राण गेले तर आपल्याला उत्तम सद्गती मिळेल असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे जवळजवळ 2 महिने ते त्या शरशय्येवर पडून होते. तर इथे आता भगवद्गीतेचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग इथे आपण समाप्त करतोय. आता आपण नंतरच्या एपिसोडमध्ये भगवद्गीतेचा अध्याय 2ला आपण सुरुवात करू. इथेच आता मी हा एपिसोड थांबवते. पण अर्थातच एपिसोडची गंगा पुढे चालूच राहणार आहे. तुम्हाला परत एकदा मी विनंती करीन की तुम्ही सगळ्यांनी कृपया लाईक करावं, सबस्क्राईब करावं आणि शेअर करावं. नमस्कार.